मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात खूप भन्नाट होणार आहे, कारण की सकाळपासून सुरू झालेला प्रवास थेट कॉलेज आणि मित्रांची मजा आणि शेवटी कीर्तनापर्यंत पोहोचणार आहे. चला मग सुरुवात करूया आजच्या दिवसाची. तर मग मित्रांनो, आज सकाळी सकाळी लवकर उठलो, मस्त तयारी वगैरे केली, कारण आपल्याला जायचं होतं दोंडाईचा. मग बॅग वगैरे आधीच पॅक करून ठेवलेली होती. मग गाडीचा टाइम 8 वाजायचा होता, मग म्हणून म्हटलं तयारी लवकरच करून घेतली. मग बस स्टॉपवरती निघालो. त्यानंतर बस स्टॉपवरती पोहोचतो, अजून बस काही आलेलीच दिसत नाही. मग थोडी लेट होती. मग त्यानंतर माझा मित्र भेटला, तो म्हणे मला पण पारोड्याला जायचंय, मग चल म्हणे माझ्यासोबत. मग काय बसची वाट बघण्यापेक्षा स्कूटीवरच निघालो. मग मस्त गप्पा मारत मारत पोहोचून गेलो आम्ही पारोड्याला. मग काय पारोडा मधलं सूर्यशेट्टी देखील म्हणले एकदम भारीच वाटणार. तुम्ही पण एकदा नक्कीच भेट द्या बरं. आणि तुम्ही हा व्लॉग कुठून बघताय ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा. मग आम्ही आलो त्याच्या मित्राच्या घरी. आम्ही फायनली बालाजीनगर इथे आलेलो आहेत, कारण की थोडं त्याचं कॅमेरा वगैरेची बॅग घ्यायची होती. मग त्या भाऊने बॅग वगैरे आणली, कॅमेरा वगैरे चेक करत होता. म्हटलं मग चल आपल्याला बस स्टॉप कडे पण जायचंय, मला सोडून दे म्हटलं. तो म्हणे चल म्हणे आता बस स्टॉपला जाऊ म्हणून. बस स्टॉप कडे निघालो आम्ही. त्यानंतर बस स्टॉपला त्याने मस्त मला टायमावरती सोडून दिलं. आजचा दिवसाचा लग खूपच भारी होता, कारण की टायमावरती पोहोचून गेलो. मस्त बस पण टायमावरती भेटून पण गेली आणि मस्त टायमावरती धुळ्याला पोहोचून गेलो. धुळ्याला उतरलो तर बघितलं बाबा का दर्शन हो गया. बस मध्ये बसतो तर काय रस्ता तर एवढा खराब होता. तुम्हाला तर माहितच आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप भारी काम चालू आहे, कारण की काम कमी पसारात असतं. आज ना दिवस तर सकाळी सकाळीच भारी वाटणार. बया म्हटलं बापरे, आज रस्ता देखील सांगतो पूर्ण कामच पटी गे पुढे डायरेक्ट कसं तरी पोहोचतो कॉलेजमा. मग म्हटलं चला आज काय वस काय नाही म्हणलं. आईचा कॉलेज ऑफ फार्मसी दोंडाईचा फायनली आलोच बरं का भावांनो. तर मग मित्रांनो, ही बघा माझी कॉलेज, कारण की आपण थोडा लेट पोहोचलेलो आहे म्हणून कोणी दिसत नाहीये, पण आहेच वाटतं मॅडम. म्हटलं चला लवकर, हा लेक्चर वगैरे चालू असेल. एक लेक्चर तर असं पण मिसच झालेलं आहे आपल्याने. तर मग चला, इथं पाहिलं तर आमचे सर इथं बसलेले होते. सरांनी सांगितलं लेक्चर चालू आहे म्हणे, जा म्हणे तिथे. मग आलो तर इकडे देवेंद्र वेगळंच काही करत होता. म्हटलं ए इकडे बघ. तो म्हणे ब्लॉग मध्ये घेतोय का, घे म्हणे. मग मला बघा तो कसं एक्सप्रेशन करतो. याच तर झालं भाऊ. पण इकडे तर बापरे वेगळं सिरियस डिस्कशन चालू होतं. आता त्यांना मस्त एवढा प्लॅन समजत होता की इकडनं तिकडे जायचंय, तिकडनं इकडे जायचंय. बघा तो काय म्हणतो. तू काय कर, हायवेला माणसं अगोदर हायवेला उतरून जायचं त्यांच्यासोबत मग काय लेक्चर वगैरे झाले ना, आलो मी रिक्षा स्टॉपला. मग इथे रिक्षा भरत पण नव्हती. मग हा म्हणे चल रे म्हणे माझ्यासोबत, कशाची रिक्षाची वाट पाहतो. म्हटलं चल भाऊ बरं आहे म्हटलं, मला पण बस पकडायची, कारण की संध्याकाळी कीर्तनाला जायचंय म्हटलं विक्रमला. देखो गाइस, फाइनली हम जा रहे हैं हमारे रूम पर देवेंद्र भाई की गाड़ी में. नांदसकुळा. तर आज 3 लेक्चर झाले ना आपले. 3 लेक्चर होऊन गेले. 3 लेक्चर मध्ये लय ज्ञान घेतलं गेलंय आपलं. ते ज्ञान जाणण्यासाठी आम्ही रूमला जाऊन स्टडी करणार आहे. उद्या जीपॅड आहे. जीपॅड नाईट आउट करून जीपॅड क्वालिफाय करणार आहे. असं प्रयत्न राहील आमचा उद्या. हा तुम्हा सर्वांना जीपॅडच्या हार्दिक शुभेच्छा. आपण काही जीपॅडला फॉर्म भरलेला नाही बघ. ये साबाली ले. आप क्या मान सकते हो, आपका जीपैड का पेपर है, कैसी प्रिपरेशन चल रही है. बरोबर नाही आज आहे का, कसं मी ना काही वांधा नाही का. तर मग देवेंद्रने मस्त मला टायमावरती सोडून दिलं. म्हटलं चला आता बस वगैरे पकडायची, मग लवकर निघू म्हटलं. मग काय बस स्टॉपला आलो तर देवाच्या कृपेने मस्त बस पण भेटून गेली टायमावरती. म्हटलं चलो टायमावर तर पोची बघू विक्रणले. मग काय आपले लेवाले येणार होता आपला मित्र महाराज. तर आता महाराजांची वाट बघू, महाराज केव्हा येतात काय येतात. तोपर्यंत इथंच थांबतो. किती टाइम आहे काय माहिती यार महाराजाला, कारण की रॅली चालू झालेली म्हणे. महाराज आले बरं घ्यायला, आपल्याला गाडी घेऊन आले हो महाराज. चला जय रे माऊली. चला आता महाराजांसोबत आपण जाणार आहेत कीर्तनाच्या ठिकाणी. आमना महाराज इथला बेकार आहे भाऊ, म्हणजे बेकार म्हणजे ते वेगळा बेकार नाही बरं, अर्धा बेअर्थ ना काय करा. आमना महाराज कॉलेज प्लस कीर्तन असं ऍडजस्टमेंट करतात बरं. आमना महाराजने पुरी हिस्ट्री तुमले नंतर सांगसू. तोपर्यंत तुम्ही महाराज कसा पकवा वाजते तुम्ही आज रात्री देखील याच्या बरं. एकच नंबर पकवा वादक आमचे जीवलग मित्र दादासाहेब महाराज सीतानेकर. काय भाऊ मग नंतर म्हणून आम्ही महाराज ना रूमले. मग महाराज म्हणे चल म्हणे पहिले कपडा वगैरे चेंज वगैरे केले म्हणे.
मग जाऊत म्हणे आपण पालखी सोहळा आणा ठिकाणी. मग महाराजने वगैरे लाईट वगैरे चालू करा, ही आहे म्हणे आपली सोय पाण्याची व्यवस्था. आता हवा आमले सोय लायले बोयाडे, कारण की महाराज बी याडेच राहतस म्हणे. चला मग आपली बॅग वगैरे आडे ठी देऊ, आमना आडे सोय लायले आते आमचे महाराज. चला मग आता थोडी तयारी वगैरे करतो, त्यानंतर आम्हाला तिथं कार्यक्रमाच्या ठिकाणी जायचं आहे. चला मग ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. जय हरी मंडळी, आता आम्ही काय म्हणता पालखी सोहळ्याच्या ठिकाणी जातोय. आमचे महाराज बंधू दादासाहेब महाराज सीतानेकर. चला मग पालखी सोहळा कशा पद्धतीने होतो ते आपण बघू. बँडचा आवाज एवढा येत होता, म्हटलं बघू, म्हटलं कोणता बँड आहे. बापरे म्हटलं मूर्तीलान कीर्तिमान आहे, म्हटलं एकच नंबर बँड होता यार. जय रे माऊली, जय रे जय रे. आपले प्रदीप महाराज, जय रे माऊली. मग महाराजने मस्त सर्व महाराजांशी ओळख परिचय वगैरे करून दिला. मग आम्ही म्हटलं चला एक फोटो काढून घेऊ म्हटलं. मग फोटो वगैरे काढला आणि मग घेतला मोबाईल, मग काढला. देखोले आम्हाला महाराज येसा नाचने लगा की मॅल नाही आवडतो, तुम्ही कसा घाबरू. म्हटलं वा रे, म्हटलं मानावं लागेल म्हटलं महाराजाला. मग काय होतो ना भाऊ, काय कमी का मग लागणार ना मग नाचाले. कीर्तनकार महाराज म्हणतात की भक्तीमध्ये गेलं की खूप माणसाला काहीच आठवण राहत नाही. खरंच आहे ते, आज मी अनुभवलं स्वतः. कारण की मी स्वतः नाचायला सुरुवात केली आणि आमचे महाराज डाय फुगडी खेळायलाच लागून गेले होते. म्हणजे असं असतं भक्तीमध्ये. मुलं म्हणत होते दादा म्हणे ब्लॉग शूट करतोय तर आम्हाला पण घे ना म्हणे. मग घेतलं भाऊ त्यांना शूटमध्ये आणि मग आम्ही आलो पाणी पिण्यासाठी इकडे बस स्टॉपला. मग दादासाहेबने मस्त पाणी वगैरेची सोय पाणी केली आणि मग आम्ही निघालो द्वारकाधीश मंदिराकडे. एवढी गर्दी बघून असं वाटत होते की इथं काही यात्रा चालू आहे जसं की. मग काय मंदिरात दर्शन वगैरे घेतलं, मग निघालो आम्ही इकडे बाहेर शूट करण्यासाठी परत. मग आम्हाला कारण की रीलसाठी शूट वगैरे करायचे होते, मग आम्ही इकडे शूटला आलो. मग काय 2-4 क्लिपा वगैरे काढून घेतल्या आणि मग आलो मी इकडे महाराजांचं शूट करण्यासाठी आलो. मग इकडे कारण की आमचे जयपाल महाराज होते. वातावरण तर एवढं भक्तिमय झालेलं होतं तर विचारही करू शकत नाही, एवढं मस्त वाटत होतं. आणि याला चिमुकल्याचा आनंद खूपच भारी होता. मग विनोद भाऊ नंतर बाळा महाराज नगर, बाळा महाराज म्हणे चला म्हणे आपण आता चहा पाणी पिऊ म्हणे थोडं. म्हटलं चला मग. एक नंबर आहे. अरे पंखा लावणार आहे. फायनली आम्ही बाळा महाराजांच्या घरी आलेलो आहे भाऊ. आता कीर्तनाची वेळ होणार आहे, तोपर्यंत आम्ही म्हटलं चला महाराजांच्या घरी जाऊन येऊ. कीर्तन चालू होण्याआधीच इथं हरिपाठ वगैरेची सुरुवात झालेली होती. मग म्हटलं चला आपण तोपर्यंत महाराजांकडे जाऊन येऊ म्हटलं. मग इथे फुल तयारी होती भाऊ महाराजांसाठी. काय फळ प्रावण दूध वा म्हटलं. पोट म्हणे हो भाऊ म्हणे तुला काय भेटावणे म्हणे. मग काय जेवण वगैरे करून मग आलो कीर्तनाच्या ठिकाणी. मग म्हटलं चला आज लाईव्ह स्केच करायचंय म्हटलं महाराजांचं. मग घेतली पेन्सिल आणि काढायला बसलो भाऊ. तोपर्यंत महाराज काय म्हणता बघा. ममता बॅनर्जी पक्ष येतो, हायकोर्टामध्ये जातील, सुप्रीम कोर्टामध्ये जातील, परंतु तो पेशल आहे ना, हा स्पेशल. महाराजांनी मला उठून मस्त सर्वांना स्केच दाखवायला लावलं आणि मग या मुलांसमोर प्रभू श्रीरामचं भजन म्हणायला लावलं. खानदेश रत्न सुप्रसिद्ध कीर्तनकार जनार्दनजी महाराज आरावेकर यांचं दणदणीत कीर्तन झालं आणि शेवटी एवढं रंगमय वातावरण झालेलं होतं, तुम्ही नक्कीच बघून जा.
मस्तपैकी त्यांनी चित्र मी विचारही केला नव्हता महाराजांचं स्केच एवढं परफेक्ट येईल आणि महाराजांना आवडेल, ते शेवटी घेऊन गेले. आणि खरंच आजचा दिवस माझ्यासाठी खूप बेस्ट होता, कारण की हा क्षण परत येणारा नव्हता. तुळशी माळ, ट्रॉफी आणि हरिपाठाचं पुस्तक देऊन मला सन्मानित केले, हे माझ्यासाठी खूप अभिमानास्पद होतं. तरी हे मोमेंट बघून मला शब्द सुचत नाही की मी काय बोलू, असा आजचा दिवस स्पेशल होता. आणि जर मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच नवनवीन व्लॉग बघण्यासाठी मला नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग मंडळी, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत फॉलो सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. मला जर स्केच बघायचं असेल तर महाराजांनी पण काढलेलं आहे फोटो, यांनी मस्त स्नॅपमध्ये सेव्ह केलेला आहे, आणि यांनी पण व्हिडिओ वगैरे काढलेला होता. तर मग तुम्हाला स्केच कशी वाटली महाराजांची कमेंटमध्ये नक्कीच सांगा, आणि आर्टिस्ट बंटी 2004 या इन्स्टा ID ला नक्कीच फॉलो करा. चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.